दगडाला टाकीचा घाव सोसल्याशिवाय देव पण मिळत असतो. अर्थात तुझ्या अंगी निर्माण झाला तो तमागुण अहंकारानं तू मंडित होऊन समस्त शिवभक्तांना छळण्यासाठी तत्पर ठेवले. अर्थात तुला दैवतेला प्राप्त करून द्यायचं होतं आणि ते दैवते प्राप्त करून देत असताना हे सारं नाट्य या शिवशंभोनं घडलं. तुला दैवते नक्कीच हात तुझा देव तुला प्राप्त करून देईल. पण यावेळी या देवाच्या शब्दावर विश्वास ठेव आणि या. ठीक आहे, तर तुम्ही मला दैवतेचं देत असाल तर राजकर्त्याची मुक्तता या गावचे ज्येष्ठ कलाकार दशावतारी नाट्य कलाकार अभिमन्यूला ज्यांच्यावर आम्ही नमस्कार करतोय. हा तुझा परम भक्त देवा तुला नमस्कार करतोय. पण देवा हा सारा प्रकार तरी काय म्हणावा. राजन, कळू लागल्या दिनापासून या देवाची तू भक्ती केली. मग त्या भक्तीचं श्रेय म्हणून हे सारं नाट्य मला घडवावं लागलं. कारण राजकर्त्या, अरे सोन्याला झळाळी केव्हा प्राप्त होते? ज्यावेळी ते सोनं तप्ताशा मुशीतून जाताना त्याच वेळी त्या सोन्याला झळाळी प्राप्त होते. अरे आम्ही देव म्हणजे कसोटीचे कडे आहोत. भक्ताला त्या कसोटीच्या कड्यावर उभं करून त्याची परीक्षा आम्ही पाहतो. त्याच्या जीवनात नाना तऱ्हेची संकट आम्ही उभी करतो. त्या संकटातून तो जर भक्तीच्या तत्वानं त्या उत्तीर्ण झाला असेल तर त्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही देव सदैव तत्पर करतो. हे राजन, ज्या देवतेला तू भजिलं पूजिलं त्या देवतेचा साक्षात मूर्तिमंत स्वरूपानं दर्शन तुम्हा समस्त परिवाराला होण्यासाठी हे नाट्य या शिवशंभोनं घडवलं. खरंच देवा, अशा रीतीनं कावीला तुझं दर्शन घडले. पण सांप्रत निरीक्षण करतोय या स्वरूपाचं. हे स्वरूप दुसरं काही नाहीये. तर ही देवता ही साक्षात या शिवाची कन्या हो. ही शिवाची कन्या कशी तर ऐका. वासुकी नागाला बहिणीची आशा निर्माण झाली. भगिनी प्रेम त्याला त्याच्या आयुष्यात होतं. त्या वासुकीची इच्छा पूर्ण करत असताना त्याच्या मातेनं एक पुतळा बनविला. त्या पुतळ्याला या शिवतेजाचा स्पर्श होताच क्षणी तो पुतळा सजीव झाला. तो पुतळा म्हणजे ही होय आणि हिच्या सौंदर्यावर मी मोहित झालो. पण क्षणभर मला माझं कर्तव्य समजलं. हे कोण हे मी जाणलं. ही साक्षात या शिवाची कन्या हो. माझी कन्या पार्वतीला दाखवण्याकरता कैलास पर्वतीला मी सोबत घेऊन गेलो. त्या ठिकाणी गेल्यानंतर पार्वतीनं हिला माझ्या सोबत पाहिलं. पार्वतीचा क्रोध अनावर झाला. तिचा गैरसमज झाला आणि त्या क्रोधाकरवी तिने आपल्या हाती असलेले शस्त्र हिच्यावर फेकलं आणि त्यामुळं हिचा डावा नयन आज अधू झाला. हिची डावी दृष्टी क्षीण झाली. पण एका दैवी तेजानं आपण दैवी तत्वात असून देखील हिचा अपमान केला. हिचा क्रोध हो त्याच क्रोधापायी तिनं समस्त देवदेवतांना तुच्छ मानिलं. एवढंच नव्हे तर साक्षात या शिवशंभोला देखील तुच्छ लेखिलं आणि या शिवशंभोच्या भक्तांचा छळ करण्यासाठी ती तत्पर ठरली. कारण तिला हवं होतं ते दैवी तेज होत.
पण दैवतेज प्राप्त करून देत असताना हिच्या मनात जो तमोगुण निर्माण झाला त्या तमोगुणाला कुठेतरी लय होणं गरजेचं होतं आणि राजकर्त्या तुझ्या भक्तीचं श्रेय हा देव तुला देणार होता. या दोघांची सांगड यात शिवशंभूनं घातली आणि तुझ्या जीवनात न हल्लकल्लोळ माजविला. पण आज या माझ्या बाळे तमोगुण कुठेतरी लयाला जाऊन सत्वगुणाची प्रेरणा हिच्या अंतस्करणी निर्माण झाली. म्हणूनच आज या माझ्या बाळेला मी दैवी तेज प्राप्त करून देतोय. दैवी तेज प्राप्त करून देतोय. मॅट्रेस गो शुभांगी देवा, या क्षणापासून तमोगुणाचा नाश झाला, सत्वगुणाची प्रेरणा झाली. मग या दैवी तेजाला याच्या पुढे आयुष्याच्या ठाई काहीतरी नाव असणार. निश्चितच हे बाळ ज्या शिवशंभूच्या मस्तकापासून निर्माण झाली, अर्थात या विश्वाच्या ठिकाणी या बाळेला मी नाव देतोय. याच्या पुढं या मनसा देवी म्हणून ओळखली. मनसा देवी म्हणून ओळखली. शिवकन्या मनसा देवी, शिवकन्या मनसा देवी.